श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. शिरपूरचे वेदशास्त्र संपन्न तुकाराम गुरु धर्माधिकारी यांचे लोहगावला गेल्या 10-12 वर्षांपासून भागवत सप्ताह होत होते. त्यामुळे लोहगावच्या लोकांवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. पुढे काही वर्षांनी लोहगाव येथील बरीच मंडळी त्यांना अनुग्रह द्यावा म्हणून विनंती करू लागली. तेव्हा तुकाराम गुरु त्यांना म्हणाले, तुम्हाला आपल्या जीवनाचं सोनं व्हावं असं जर खरं मनापासून वाटत असेल तर खरा परीस मी तुम्हाला भेटवतो. पुढे काही दिवसांनी तुकाराम गुरूंनी ही गोष्ट महाराजांना सांगून त्यांना लोहगावला येण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्री महाराज सन 1969 ते 70च्या दरम्यान लोहगावला आले. अर्थात बरोबर तुकाराम गुरु धर्माधिकारी होतेच. श्री महाराजांचा 7-8 दिवस मुक्काम लोहगावला झाला. काकड्यापासून शेजारतीपर्यंत रोज उपासना, त्यात भजन, पूजन व श्री महाराजांचे रोज प्रवचन होत असे. रोज सारखे अनुग्रहही होत होते. रोज मोठ्या प्रमाणात अन्नदान होई. श्री महाराजांच्या आगमनाने संपूर्ण लोहगाव राममय झालं होतं. लोहगावला देशपांडेंची बरीच घरे होती. बहुतेक या सर्वांचं त्र्यंबकेश्वर हेच कुलदैवत होतं. त्यांच्या गढीवर त्र्यंबकेश्वराचे एक छोटे मंदिरही आहे. त्यातील दिगंबरराव देशपांडे हे एक महान शिवभक्त व सुखवस्तू असून अत्यंत कर्मठ गृहस्थ होते. ते दिवसभर बहुतेक सोवळ्यात राहत असत. सोमवारचे व्रत, प्रदोष पूजन, लिंगार्चन, शिवलीलामृताचं पठण असं त्यांचं सारखं चालू असे. त्यांचे चिरंजीव प्रभाकरराव तेथे पटवारी पण करीत होते व तेही अत्यंत आचारनिष्ठ होते. गावातील बऱ्याच मंडळींनी व त्यांच्या देशपांडेपैकीही काही मंडळींनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला. तेव्हा आपणही श्री महाराजांचा अनुग्रह घ्यावा असे प्रभाकरराव यांना वाटू लागले व तसे त्यांनी वडिलांना विचारले. वडिलांनीही मंत्र घेण्यास अनुमती दिली. परंतु श्री महाराज रामदासी व सर्वांना रामाचा एकच मंत्र देतात आणि आपली तर महादेवावर श्रद्धा. तेव्हा काय करावे हे त्यांना काही कळेना. मंत्र तर महाराजांचा घ्यायचा, परंतु आपणाला श्री महाराजांनी श्री महादेवाचा म्हणजे शंकराचा मंत्र द्यावा अशी या पितापुत्राची इच्छा होती व तिथेच त्यांचे घोडे अडून बसले होते. तुकाराम गुरूंशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता व श्री महाराज लोहगावला आल्यापासून तुकाराम गुरु त्यांच्या सोबतच आहेत. तेव्हा आपण त्यांनाच ही समस्या सांगून त्यांनी श्री महाराजांना आपणाला शंकराचा मंत्र द्यावा असे सुचवावे म्हणून या पितापुत्रांनी तुकाराम गुरूंना तसे सुचवून पाहिले. तेव्हा तुकाराम गुरु तात्काळ त्यांना म्हणाले, अहो काय बोलता हे आपण? महाराज काय कोणी सामान्य मनुष्य आहेत का? अहो ते सर्वज्ञ आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा आहेत, साक्षात रामरूप आहेत ते. त्यांना आपण सामान्यांनी असं करा तसं करा म्हणून सुचवायचं का? खरं तर त्यांनी सांगायचं आणि आपण निमूटपणे ते ऐकायचं, आचरणात आणायचं. मला असा असा उपदेश करा, असा असा मंत्र द्या असं आपण सद्गुरूंना सांगायचं असतं का? आपणाला हितकारक असणारा, परमकल्याण करणारा असा उपदेशच ते आपणाला करत असतात. त्यांना तसं काही सांगायची माझी पात्रता नाही बरं. तुमचा त्यांच्यावर विश्वास असेल, त्यांच्यावर दृढ श्रद्धा असेल तरच तुम्ही त्यांचा अनुग्रह घ्या. ते तुमचं पूर्ण समाधान करून परमकल्याण करतील हे मात्र निश्चित. आणि हा हरिहरांच्या मिलनाचा वैकुंठ चतुर्दशीचा योग असेल. शेवटी श्री महाराज सर्वज्ञ आहेत, तेव्हा आपल्या मनातील इच्छा जाणून ते आपणाला शंकराचाच मंत्र देतील असं त्यांना वाटू लागलं. त्यांच्या घरी आज श्री महाराज येणार असून रामरायाचा नैवेद्य ठरला होता. ठरल्याप्रमाणे श्री महाराज त्यांच्या घरी आले. प्रभाकरराव व त्यांचे सानबंधू या दोघांनीही सपत्नीक श्री महाराजांचा अनुग्रह घेण्याचे ठरवले व श्री महाराजांना नमस्कार करून तशी विनंती केली. त्याप्रमाणे श्री महाराजांनी या चौघांनाही पूजेसाठी बसविले व त्यांच्याकडून श्री रामरायाची पूजा करून घेतली. मंत्राबद्दल त्यांच्या मनात चाललेली खळबळ श्री महाराजांना कोणी सांगितली नव्हती. तरीही श्री त्र्यंबकेश्वर महादेव यांचे कुलदैवत असून श्री महादेवावरील त्यांची निष्ठा जाणून पूजेसाठी श्री रामपंचायतन काढताना त्यांना श्री रामपंचायतन दाखवून श्री महाराज म्हणाले, तुमच्या गृही श्री रामराय प्रत्यक्ष श्री महादेवाला मस्तकावर धारण करून आले आहेत बरं.
हे पहा, श्री रामरायाच्या मस्तकावर हे शिवलिंग आहे. श्री रामरायाला पुरुष सुक्ताचा अभिषेक करून झाल्यावर म्हणाले, आता आपण शंकराला रुद्राचा अभिषेक करू. पूजा करताना म्हणायचे, शंकराला पांढरे फूल वाहा, रामाला लाल फूल, रामाला तुळस वाहा, महादेवाला बेल वाहा. अशी श्री रामरायाबरोबरच श्री महादेवाचीही त्यांच्याकडून यथासांग पूजा करून घेतली व म्हणाले, महादेवाचे सर्वात मोठे भक्त कोणी असतील तर ते रामराय आहेत बरं. आणि रामाचे सर्वात मोठे भक्त कोण तर ते श्री महादेव आहेत. रामासी प्रिय शंकर भोळा, शंकराशी राम, परस्परांच्या हृदयी बैसुनी घेती विश्राम. असं सांगून सर्वांकडून मंत्रसंकल्प सोडवून घेतला आणि म्हणाले, आज श्री सद्गुरू रामरायच्या इच्छेनेच आपणाला हा मंत्र मिळत आहे बरं. असं म्हणून व अंगावर शाल टाकून प्रभाकररावांना हरे रामच्या गजरात मंत्रानुग्रह दिला. मंत्रानुग्रह होऊन शाल बाजूला होताच त्यांनी श्री महाराजांच्या चरणांना घट्ट मिठी मारली व उठून साष्टांग नमस्कार केला. त्या चौघांचेही अनुग्रह झाले. नंतर प्रभाकरराव सर्वांना उद्देशून म्हणाले, खरोखर हरिहरात भेद नाही. आम्ही हरिहरात भेद करीत होतो. केवढा घोर अपराध करीत होतो आम्ही. श्री महाराजांनी परमकृपा करून आज आम्हाला ही अभेद दृष्टी दिली. श्री त्र्यंबक राजाच्या आणि श्री सद्गुरू रामरायाच्या इच्छेने आज आम्हाला हा मंत्रलाभ झाला आहे. श्री महाराजांनी माझे पूर्ण समाधान केले. प्रभाकररावांना महाराजांनी त्यांचं महादेवावरील भक्ती प्रेम पाहून महादेवाचा मंत्र दिला. पुढे घरातील सर्वांनी श्री महाराजांकडून अनुग्रह घेतले. असो साधक हो, संतांची परीक्षा पाहू नये असे का म्हणतात हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.